Hello students, welcome to Rayat Shikshan Sanstha Satara. Rayat Online School Education, that is ROSE project. Myself, Mrs. Jagtap Jyoti Balasaheb from Akutai Kalyani Girls Junior College, Hadapsar. My subject, Bookkeeping and Accountancy, 12th Commerce. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत मौली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करते. टॉपिक नंबर 9, ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स. ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटला मराठीमध्ये आर्थिक विवरणपत्रांचे विश्लेषण असे म्हणतात. HSC बोर्ड परीक्षा आणि सराव परीक्षेमध्ये या टॉपिकला एकूण 9 मार्काचे वेटेज देण्यात आलेले आहेत. मार्किंग स्कीम, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 1 मार्क्स इन क्वेश्चन नंबर 1 अँड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 8 मार्क्स इन क्वेश्चन नंबर 5. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 1 मार्काचा आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 8 मार्काचा विचारला जातो. म्हणजेच एकूण 9 मार्काचे वेटेज या टॉपिकला देण्यात आलेले आहेत. युनिट 9, ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट संबंधी पाठीमागील काही ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण काही घटक अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये मीनिंग, ऑब्जेक्टिव्ज अँड लिमिटेशन्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, टूल्स फॉर फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, मीनिंग, मेथड्स अँड स्टेप्स, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, मीनिंग, मेथड्स अँड स्टेप्स, कॉमन साईज स्टेटमेंट, मीनिंग, स्टेप्स अँड ॲडव्हांटेजेस, कॅश फ्लो स्टेटमेंट्स, मीनिंग, इम्पॉर्टन्स, uses and presentation of cash flow statements and some practical problems. या टॉपिक संबंधी पाठीमागील काही ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटचा अर्थ, त्याचे उद्देश, लिमिटेशन्स, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट त्याचा अर्थ, मेथड्स, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट त्याचा अर्थ, मेथड्स अँड स्टेप्स, कॉमन साईज स्टेटमेंट त्याचा अर्थ, स्टेप्स अँड ॲडव्हांटेजेस, कॅश फ्लो स्टेटमेंट त्याचा अर्थ, महत्त्व, उपयुक्तता, प्रेझेंटेशन आणि काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण अभ्यासलेले आहेत. यानंतर आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटमधील पुढील घटक म्हणजेच रेशो ॲनालिसिस या संबंधी माहिती घेणार आहोत. रेशो ॲनालिसिस, मीनिंग, रेशो इज मॅथमॅटिकल नंबर दॅट मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंटिंग फिगर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिनान्शियल रेशो. It can be expressed as fraction, proportion or percentage in between two accounting figures. रेशो ॲनालिसिसला मराठीमध्ये गुणोत्तर विश्लेषण असे म्हणतात. त्याचा अर्थ, दोन सांख्यिकीय आकडेवारीमधील सहसंबंध दर्शविणारे प्रमाण म्हणजेच रेशो ॲनालिसिस. यालाच फिनान्शियल रेशो असेही म्हणतात. हा रेशो अपूर्णांकामध्ये किंवा शेकडेवारीमध्ये देखील दर्शविता येतो. द यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंटिंग रेशोज टू इव्हॅल्युएट द फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ बिझनेस इज कॉल्ड रेशो ॲनालिसिस. व्यवसायामध्ये आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करीत असताना विविध प्रकारच्या अकाउंटिंग रेशोचा वापर केला जातो आणि हे वेगवेगळे अकाउंटिंग रेशो म्हणजेच रेशो ॲनालिसिस होय. यासंबंधी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल,
If gross profit of business is 30,000 and sales is 1,20,000, calculate gross profit ratio. या एक्झाम्पलमध्ये दोन अमाऊंट दिलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट 30,000, सेल्स 1,20,000. म्हणजेच सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिटचा सहसंबंध किंवा तुलना आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या माध्यमातून फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन पाहूयात. सोल्युशनमध्ये सर्वप्रथम आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला रेकॉर्ड करून घेतला पाहिजे. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन अमाऊंट दिलेल्या आहेत. ग्रॉस प्रॉफिट 30,000, सेल्स 1,20,000 इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट 30,000 डिवायडेड बाय सेल्स 1,20,000 इंटू 100. या ठिकाणी कॉमन 0 घालविल्यानंतर 3/12 म्हणजेच 1/4 इज इक्वल टू 25% ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे. म्हणजेच सेल्स 1,20,000 असताना ग्रॉस प्रॉफिट 30,000 झालेला आहे. म्हणजेच सेल्सच्या 25% ग्रॉस प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेला आहे. Thus, it express quantitative relationship between two atoms or group of atoms. म्हणजेच दोन घटक किंवा घटकांच्या समूह यांच्यामधील परिणामकारकता जाणून घेण्यासाठी रेशो ॲनालिसिसचा वापर होतो किंवा रेशो ॲनालिसिसची मदत होते. ऑब्जेक्टिव्स ऑफ रेशोज. रेशो ॲनालिसिस प्रोव्हाइड financial information and points out the areas which require more application of arithmetical relationship to simplify the complex data. Following are the objectives of ratios. रेशोचे ऑब्जेक्ट पाहूयात. रेशो ॲनालिसिस हे आर्थिक माहिती पुरविते आणि गुंतागुंतीची आकडेवारी यामधील संबंध किंवा तुलना सोपी करण्यासाठी, त्याचबरोबर व्यवसायामध्ये ज्या घटकाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे त्या घटकाकडे लक्ष देण्यासाठी, तसेच गुंतागुंतीची माहिती सोपी करून स्पष्ट करण्यासाठी देखील रेशोची मदत होत असते. फर्स्ट ऑब्जेक्ट. रेशोज आर हेल्पफुल फॉर comparative analysis of profitability, liquidity and solvency of business. आर्थिक लाभ, व्यवसायाची सधन क्षमता जाणून घेण्यासाठी किंवा त्यामधील संबंध शोधण्यासाठी रेशोची मदत होत असते. सेकंड ऑब्जेक्ट. इट हेल्प्स टू नो द चेंजेस अक्युरिंग इन द बिझनेस. व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय संस्थेमध्ये होणारे बदल जाणून घेण्यासाठी रेशोची मदत होत असते. थर्ड ऑब्जेक्ट. इट हेल्प्स टू अंडरस्टँड वेदर द बिझनेस युनिट हॅज टेकन राईट काइंड ऑफ ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग अँड फायनान्सिंग डिसिजन. इट शोज हाऊ फार इट इज हेल्पफुल टू improve the performance. व्यवसाय संस्थेने केलेली एखादी कृती किंवा गुंतवणूक किंवा घेतलेले आर्थिक निर्णय बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत हे जाणून घेण्यासाठी रेशोची मदत होत असते. त्याचबरोबर व्यवसायाची प्रगती जाणून घेण्यासाठी देखील रेशोची मदत होत असते. फोर्थ ऑब्जेक्ट. रेशोज आर हेल्पफुल फॉर व्हेरियस कंपॅरिझन. व्यवसाय संस्थेमध्ये होणारे जे घटक असतात त्या घटकांमधील तुलना जाणून घेण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी रेशोची मदत होत असते. इंट्रा फर्म कंपॅरिझन. कंपॅरिझन विदिन द फर्म
itself over number of years. संस्थेमधील तुलना किंवा संस्थेतील अनेक वर्षांमधील तुलना जाणून घेण्यासाठी रेशोची मदत होत असते. इंटरफर्म कंपॅरिझन, comparison between two different firms over a number of years, and comparison between two firms when particular standard for firm or industry is set up. वेगवेगळ्या दोन संस्थांमधील तुलना किंवा दोन संस्थांचा दर्जा ठरवित असताना किंवा प्रकल्पाची उभारणी करीत असताना दोन संस्थेमधील केलेली तुलना यामधील माहिती जाणून घेण्यासाठी देखील रेशोची मदत होत असते. क्लासिफिकेशन ऑफ रेशोज. रेशोज आर क्लासिफाइड into various groups based on the purpose for which ratio is computed as follows. वेगवेगळे रेशो फाइंड आउट करीत असताना त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. हेतूनुसार 3 प्रकार पडलेले आहेत. फर्स्ट, बॅलन्स शीट रेशो. सेकंड, इन्कम स्टेटमेंट रेशो. थर्ड, कंबाईन रेशो. रेशोचे मुख्य 3 प्रकार: बॅलन्स शीट रेशो, इन्कम स्टेटमेंट रेशो, कंबाईन और मिक्स रेशो. बॅलन्स शीट रेशोचे 2 प्रकार: करंट रेशो, लिक्विड रेशो. इन्कम स्टेटमेंट रेशोचे 3 प्रकार: ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. थर्ड, नेट प्रॉफिट रेशो. कंबाईन और मिक्स रेशोचे 2 प्रकार: फर्स्ट, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशो. सेकंड, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो. यामधील आपल्याला सर्वप्रथम फर्स्ट प्रकार जो आहे बॅलन्स शीट रेशो आणि त्याचे 2 प्रकार आपण पाहूयात. फर्स्ट, बॅलन्स शीट रेशो. त्यातला पहिला प्रकार करंट रेशो. करंट रेशो, धिस रेशो कंपेअर द करंट असेट्स विथ करंट लायबिलिटीज. The ideal current ratio is 2:1, which indicates that current assets are twice the current liabilities. It measures short-term solvency of business enterprises. करंट रेशो हा करंट असेटचा करंट लायबिलिटीशी असणारा संबंध किंवा तुलना दर्शवितो. 2:1 हा आदर्श करंट रेशो म्हणून व्यवसायामध्ये ओळखला जातो. म्हणजेच व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये करंट लायबिलिटीपेक्षा करंट असेट्स या दुप्पट असल्या पाहिजेत. त्यासंबंधी आपण फॉर्म्युला पाहूयात. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. म्हणजे करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी यांची तुलना करण्यासाठी करंट रेशोचा वापर केला जातो. आता करंट असेट्स कोणते आहेत ते पाहूयात. करंट असेट इन्क्लूड्स सन्ड्री डेटर्स, लूज टूल्स, बिल्स रिसिवेबल, कॅश अँड बँक बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, स्टॉक अँड इन्व्हेंटरीज, प्रीपेड एक्सपेन्सेस या करंट असेट्स आहेत. आता यानंतर करंट लायबिलिटी कोणत्या आहेत? करंट लायबिलिटी इन्क्लूड्स सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, शॉर्ट टर्म लोन, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, अनक्लेम डिव्हिडंड एटसेट्रा या करंट लायबिलिटी आहेत. म्हणजेच करंट रेशोच्या माध्यमातून आपण करंट असेटचा करंट लायबिलिटीशी असणारी तुलना फाइंड आउट करू शकतो. बॅलन्स शीट रेशोमधील दुसरा प्रकार लिक्विड रेशो, क्विक रेशो और ॲसिड टेस्ट रेशो. द रेशो ऑफ क्विक असेट्स टू करंट लायबिलिटी इज कॉल्ड क्विक रेशो और ॲसिड टेस्ट रेशो और liquid ratio. The assets
which can be converted into cash immediately or at short notice are called quick assets. All current assets except stock and prepaid expenses are considered as quick assets. The ideal quick ratio is 1:1. It measures the liquidity position of business enterprises. क्विक असेटचा लिक्विड रेशोमध्ये क्विक असेटचा करंट लायबिलिटीशी असणारा सहसंबंध किंवा क्विक असेटची करंट लायबिलिटीशी असणारी तुलना म्हणजेच क्विक रेशो होय. व्यवसायामध्ये ज्या असेट्स ताबडतोब पैशामध्ये रूपांतरित होतात किंवा अशा असेट्स म्हणजेच क्विक असेट्स होय. क्विक असेट्स शोधण्यासाठी आपल्याला करंट असेटमधून प्रीपेड एक्सपेन्सेस कमी करावे लागतात किंवा करंट असेटमधून त्या वगळाव्या लागतात. आदर्श लिक्विड रेशो हा एकास एक असा असला पाहिजे. म्हणजेच व्यवसायाची लिक्विड पोझिशन मोजण्यासाठी लिक्विड रेशोचा वापर केला जातो. प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स टॅक्सेस etc. are excluded because they cannot be converted into cash. Stock is excluded because it is uncertain as to when and how much it will realize. व्यवसायामध्ये लिक्विड रेशो फाइंड आउट करीत असताना प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स टॅक्सेस हे घटक करंट असेटमधून कमी केले जातात. कारण या आयटमचे पुन्हा पैशामध्ये रूपांतर होत नाही किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस आणि ॲडव्हान्स टॅक्सेसचे परत पैशामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजेच प्रीपेड एक्सपेन्सेस आणि ॲडव्हान्स टॅक्सेस एकदा दिल्यानंतर त्याचे पैसे परत मिळत नाहीत. म्हणून करंट असेटमधून हे घटक वगळले जातात. तसेच स्टॉक कधी विकला जाईल याची आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणून करंट असेटमधून स्टॉक देखील कमी केला जातो. त्यानंतर आपण फॉर्म्युला पाहूया लिक्विड रेशोचा. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड असेट्स और क्विक असेट्स डिवायडेड बाय लिक्विड और क्विक लायबिलिटीज. म्हणजेच क्विक असेटचा क्विक लायबिलिटीशी असणारा सहसंबंध किंवा तुलना म्हणजेच लिक्विड रेशो होय. आता लिक्विड रेशो किंवा क्विक असेट्स ह्या कोणकोणत्या असतात? लिक्विड असेट्स किंवा क्विक असेट्स इज इक्वल टू करंट असेट्स मायनस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणजेच क्विक असेट शोधण्यासाठी आपल्याला करंट असेटमधून स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे कमी करावे लागतात. मग या ठिकाणी क्विक असेट कोणकोणते असतात? क्विक असेट्स इज इक्वल टू कॅश बॅलन्स प्लस बँक बॅलन्स प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज हे सर्व घटक म्हणजेच क्विक असेट्स होय. त्यानंतर क्विक लायबिलिटी कोणकोणते आहेत? क्विक लायबिलिटीज इज इक्वल टू करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट अँड ॲडव्हान्स रिसिव्ह. म्हणजेच क्विक लिक्विड लायबिलिटीज फाइंड आउट करीत असताना आपल्याला करंट लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲडव्हान्स रिसिव्ड हे घटक आपल्याला मायनस करावे लागत असतात. यानंतर आपण रेशो ॲनालिसिस संबंधी काही अनसॉल्व्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 11, टेक्स्टबुक पेज नंबर 379. First we read the problem. A company had following current assets and current liabilities. Debtors rupees 1,20,000, bills payable rupees 40,000, loose tools rupees 20,000, creditors rupees 60,000, stock rupees 60,000, bank overdraft rupees
20,000. कॅल्क्युलेट करंट रेशो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करंट रेशो फाइंड आउट करायचा आहे. करंट रेशो फाइंड आउट करण्यासाठी करंट असेट्स फाइंड आउट करावे लागतील आणि करंट लायबिलिटीज फाइंड आउट कराव्या लागतील. सोल्युशन पाहूयात आपण. करंट असेट्स इज इक्वल टू डेटर्स प्लस स्टॉक प्लस लूज टूल्स. डेटर्स दिलेले आहेत आपल्याला 1,20,000, स्टॉक 60,000, लूज टूल्स 20,000 इज इक्वल टू करंट असेट्स इज इक्वल टू 2 लाख. करंट लायबिलिटीज फाइंड आउट करून घेऊयात. करंट लायबिलिटीज इज इक्वल टू क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल प्लस बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिटर्स 60,000 प्लस बिल्स पेएबल 40,000 प्लस बँक ओव्हरड्राफ्ट 20,000. म्हणजेच करंट लायबिलिटीज या ठिकाणी 1,20,000 आलेले आहेत. करंट रेशो संबंधी आपण फॉर्म्युला पाहूयात. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. करंट असेट्स फाइंड आउट केलेले आहेत 2 लाख डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज फाइंड आउट केलेले आहेत 1,20,000. 2 लाख डिवायडेड बाय 1,20,000 इज इक्वल टू कॉमन झिरो घालवल्यानंतर 20 डिवायडेड बाय 12 4नी भाग जातोय. 4×25 4×3 12 5/3. करंट रेशो इज इक्वल टू 5:3. त्यानंतर पुढचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पाहूयात. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 12, टेक्स्टबुक पेज नंबर 379. करंट असेट्स ऑफ कंपनी ₹6 lakh and its current ratio is 2:1. फाइंड करंट लायबिलिटीज. ह्या प्रॉब्लेममध्ये करंट लायबिलिटीज शोधायच्या आहेत. करंट असेट्स दिलेले आहेत 6 लाख. करंट रेशो दिलेला आहे 2:1. सोल्युशन पाहूयात आपण. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण अमाऊंट घालूया. करंट रेशो 2/1 इज इक्वल टू 6 लाख डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तिरकस गुणाकार करायचा आहे या ठिकाणी. करंट लायबिलिटीज इंटू 2 इज इक्वल टू 6 लाख इंटू 1. करंट लायबिलिटीज इज इक्वल टू 6 लाख डिवायडेड बाय 2. म्हणजेच करंट लायबिलिटी इज इक्वल टू 3 लाख. या ठिकाणी करंट लायबिलिटीज आपण फाइंड आउट केलेले आहेत 3 लाख. त्यानंतर पुढील अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 13, टेक्स्टबुक पेज नंबर 379. करंट लायबिलिटीज इज इक्वल टू ₹3 lakh. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू ₹8 lakh. इन्व्हेंटरी इज इक्वल टू ₹2 lakh. कॅल्क्युलेट क्विक रेशो. क्विक रेशो काढण्यासाठी आपल्याला करंट लायबिलिटीज आणि करंट असेट्स फाइंड आउट कराव्या लागतील. सोल्युशन पाहूयात. करंट असेट्स इज इक्वल टू करंट लायबिलिटीज प्लस वर्किंग कॅपिटल. करंट असेट्स इज इक्वल टू करंट लायबिलिटीज दिलेले आहेत 3 लाख प्लस वर्किंग कॅपिटल दिलेलं आहे 8 लाख. म्हणजेच करंट असेट्स या 11 लाख करंट असेट्स फाइंड आउट केलेले आहेत आपण. त्यानंतर क्विक असेट्स शोधायचे आहेत. क्विक असेट्स इज इक्वल टू करंट असेट्स मायनस इन्व्हेंटरी. क्विक असेट्स शोधण्यासाठी करंट असेटमधून इन्व्हेंटरी मायनस करायची आहे. क्विक असेट्स इज इक्वल टू करंट असेट्स फाइंड आउट केलेले आहेत आपण 11 लाख मायनस इन्व्हेंटरी दिलेली आहे 2 लाख इज इक्वल टू क्विक असेट इज इक्वल टू 9 लाख. क्विक लायबिलिटीज शोधायचे आहेत आपल्याला. क्विक लायबिलिटीज इज इक्वल टू करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. करंट लायबिलिटीज दिलेले आहेत आपल्याला 3 लाख. बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला नाही.
3 लाख मायनस 0 इज इक्वल टू करंट क्विक लायबिलिटी 3 लाख आलेले आहेत. फॉर्म्युला पाहूया क्विक रेशोचा. क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. आपण क्विक असेट्स फाइंड आउट केलेले आहेत आणि क्विक लायबिलिटीज देखील फाइंड आउट केलेले आहेत. क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट्स 9 लाख डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज 3 लाख इज इक्वल टू कॉमन 0 गेल्यानंतर 9/3 3 भाग जातो आहे. 3 त्रिक 9 3 एके 3 इज इक्वल टू 3/1 म्हणजेच क्विक रेशो हा 3:1 या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेला आहे. थँक्यू.